विद्यार्थी मित्र हो, आज आपण विश्राम बेडेकर यांची रणांगण या कादंबरीचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे माहीत असेल की कादंबरी आणि दीर्घकथा हे वेगवेगळे वाङ्मय प्रकार आहेत, परंतु त्यामध्ये काही साम्यभेद आहेत आणि ते साम्यभेद समजून घेणं देखील आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे. एक अभ्यासक म्हणून आपल्याला ते करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यातील नेमका भेद कोणता, तर जी अधिक लांब ती कादंबरी व जिचा विस्तार कमी ती दीर्घकथा असे म्हणायचे का, तर तसे नाही. इथे आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की साहित्याचे अभ्यासक म्हणून जे आपण वर्गीकरण करतो ते स्थूल स्वरूपाचे असते आणि बहुतेक कलाकृती त्या वर्गीकरणातल्या एखाद्या वर्गात सपखल बसत नाही. आणि म्हणून कोणतीही कलाकृती ही संमिश्र स्वरूपाची असते. कथेत काव्य असते, काव्यात कथा असते, विनोदात कारुण्यही असते. अशा पद्धतीचं वर्गीकरण करूनच आपण कोणत्याही साहित्य प्रकाराचा अभ्यास करत असतो. आता ही एक कादंबरी आहे की ती एक दीर्घकथा आहे याबद्दलही काही अभ्यासक विचार करतात. तर दीर्घकथा व कादंबरी यामधील भेदांचे विवरण देखील आपल्याला करता आले पाहिजे. कादंबरीचा विस्तार दीर्घकथेच्या मानाने अधिक असतो हे स्थूल मानाने खरं आहे, पण हा विस्तारातला भेद केवळ अनुषंगिक आणि मामूली स्वरूपाचा आहे असंही आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून त्यांच्या गुणधर्माच्या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागेल, तरच खऱ्या अर्थाने कादंबरी कोणती आणि कथा कोणती हा भेद आपल्याला समजू शकेल. कलाकृती ही एक अनुभवाची संघटना असते, तेव्हा कलाकृतीतील घटकांची व ते ज्या प्रकारे संघटित केलेल्या असतात त्या रचनेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊनच वर्गीकरण करायला हवे. आणि घटक व त्यांची संघटना यांना आपण अलग केले खरे, पण या दोन्ही गोष्टी काही अंशी परस्परावलंबी असतात. घटकांची वैशिष्ट्ये त्यांच्या संघटनेचे स्वरूप अंशतः निश्चित करीत असतात. म्हणून वर्गीकरण केवळ संघटनेच्या वैशिष्ट्यावर आधारित असत नाही असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणी आणखी एक असा विचार करावा लागेल की कादंबरीचा सामाजिक परिणाम हा काही एकात्म नसतो, तर तो बहुविध स्वरूपाचा असतो. दीर्घकथेचा मात्र एकात्मिक आणि एकच एक परिणाम आपल्याला जाणवत असतो. हा एक महत्त्वाचा भेद या ठिकाणी कादंबरी आणि कथेमधला आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. 1947 पूर्वीच्या मराठी साहित्याबद्दल बोलायचे तर विश्राम बेडेकर यांची रणांगण ही त्याच प्रकारची एक उत्कृष्ट दीर्घकथा आहे असं आपल्याला म्हणता येईल. रणांगण ही अनेक दृष्ट्या एक अपूर्ण कलाकृती आहे. बेडेकरांची ती एकमेव साहित्यकृती आहे. अत्यंत भावपूर्ण व टपोऱ्या पाणीदार मोत्यांसारखा एक एक अनुभव त्यांनी या दीर्घकथेत व्यक्त केला आहे. आणि मग त्यांची लेखणी मूक झाली. एकच पुस्तक लिहिणारे लेखक असे अनेक सापडतील, पण आपल्या भाषेतील उत्कृष्ट ललितकृतीत मोडेल असे एकच पुस्तक लिहून नंतर लेखन संन्यास घेणारा लेखक विरळाच म्हणावा लागेल. रणांगणचा विषयही तसाच अपूर्व आणि परका आहे. एक महाराष्ट्रीय तरुण आणि हिटलरच्या छळामुळे निर्वासित झालेली एक जर्मन ज्यू तरुणी यांची बोटीवरच्या 10 दिवसाच्या प्रवासात घडलेली ही प्रेमकथा या दीर्घकथेचा विषय राहिलेली आहे. प्रेमकथांना मराठी साहित्यात तोटा नव्हता आणि नाही, पण एका निर्वासित जर्मन ज्यू तरुणीचे तिच्या उद्ध्वस्त जीवनाचे आणि तिच्या व्याकुळ मनस्थितीचे इतके समरसतेने केलेले चित्रण मराठी साहित्यात अजूनही अपूर्वच आहे. आणि वर्णद्वेष, धर्मद्वेष व राष्ट्रद्वेष यांची जी पार्श्वभूमी त्या कथेला लाभलेली आहे ती देखील आगळी वेगळी आणि अपरिचित आहे. असं मराठी साहित्यामध्ये क्वचितच घडतं, जे या रणांगण कादंबरीच्या बाबतीत घडलेलं आहे.
पण असं म्हणायला हरकत नाही की रणांगणच्या बाबतीत मुख्यतः तिच्यातले कलात्मकतेमुळे रणांगण ज्या काळात लिहिली गेली त्या काळात फडके, खांडेकर आदी लेखक सोप्या ढोबळ अनुभवांचे नटून सजवून चित्रण करीत होते. भावना व्यवस्थेला पूर आला होता. एखाद्याने अंगभर गोंधळून घ्यावे अगर एखादीने नकली उरोज लावून मिरवावे तशा भाषा शैलीचा उपयोग केला जात होता. समाजहिताची तळमळ व गोरगरिबांविषयीची सहानुभूती ज्यात आहे तोच अनुभव सच्चा, सखोल व अर्थपूर्ण असे फसवे समीकरण मानले जात होते. पण या उथळपणाचा रणांगणला जवळजवळ स्पर्शही झालेला नाही. तिच्यात ग्रंथित झालेला अनुभव, त्याचा कस, त्यांची सूक्ष्मता ही सारीच स्वतंत्र व अभिजात आहेत. एका वेगळ्याच कलात्मक पातळीवर एखाद्या घारीने आकाशात उंचावर मंडळ घ्यावे तशी ही दीर्घकथा आहे असं गंगाधर गाडगीळ यांना वाटतं. प्रेमात झालेल्या फसगतीमुळे ज्यांचे मत कटू आणि कठोर झालेले असते असा चक्रधर उर्फ बॉब नावाचा एक उमदा देखणा तरुण आणि हिटलरच्या वर्णद्वेषामुळे जिचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे अशी हरिटा नावाची जगण्यासाठी असुसलेली जर्मन ज्यू तरुणी यांच्या विफल प्रीतीची कथा म्हणजे रणांगण आहे. जिनोवा ते मुंबई या प्रवास करणाऱ्या एका इटालियन बोटीवर एका अलग सुरक्षित तरंगत्या जगात ही कथा घडते आणि जेव्हा तो प्रवास संपतो व जमिनीवर पाय ठेवायची वेळ येते तेव्हा काचेची फुलदाणी खळखळ फुटावी तशी ती प्रीती उद्ध्वस्त होते. बॉब मुंबईला उतरून पडतो आणि एखाद्या दुष्ट राक्षसाने काचेच्या बाटलीत बंद करून ठेवलेल्या राजकन्येसारखी हरिटा त्या बोटीत अडकून राहते. प्रवाह पतितपणे हाँगकाँगपर्यंत जाते आणि तेथे समुद्रात उडी मारून जीव देते. अशा पद्धतीची ही एक कथा आहे. रणांगण ही कथा प्रीतीची असली तरी पहिल्या प्रेमाची नाही. चक्रधराचा प्रेमभंग झालेला असतो. उमा नावाच्या तरुणीशी त्याच्या प्रेमाच्या अणाभाका झालेल्या असतात. उमा नावाच्या तरुणीशी त्याच्या प्रेमाच्या अणाभाका झालेल्या असूनही पण नंतर ती कलकत्त्याला निघून जाते आणि तेथे एकाएकी दुसऱ्याच्याच तरुणाशी विवाहबद्ध होते. त्यामुळे चक्रधरचा अहंकार दुखावलेला असतो. मन विकल झालेले असते. प्रेमावरचा, स्त्रीवरचा त्याचा विश्वास उडालेला असतो आणि जणू आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, स्त्री जातीवर सूड घेण्यासाठी युरोपमध्ये तो प्रीतीच्या बाजारात येथेच मुसाफरी करतो. पण त्यामुळे तो अधिकच विटतो आणि असा बेचव तोंडाने जेव्हा तो बोटीवर चढतो तेव्हा आपले सर्वस्व पेल्यात ओतून त्या पेल्यानिशी हरटा त्याला सामोरी येते. हरटाने पुढे केलेला हा पेला देखील काही पहिल्या प्रीतीचा नसतो. कार्ल फ्रान्झ नावाच्या जर्मन ख्रिश्चन तरुणावर तिचे उत्कट प्रेम असते. वांगनिश्चयाची खून म्हणून त्याने तिला स्वतःच्या नावाची अध्यक्षरे कोरलेली प्लॅटिनमची अंगठी देखील दिलेली असते. पण पुढे ज्यू द्वेषाचा वणवा पेटतो आणि त्यात हे कोवळे निरागस प्रेम होळपळून जाते. विवाह दूरच राहिला पण हरटाची प्लॅटिनमची प्रेममुद्रिका देखील हिटलरचे सरकार हिरावून घेते आणि तिच्या बदल्यात हरटाला त्या मुद्रिकेची एक हिणकस प्रतिकृती मिळते. हरटा देश सोडून परागंदा होत असताना कार्ल स्टेशनवर येतो आणि एक चिठ्ठी हरटाकडे पाठवतो. पण गेस्टोपोचे लोक हरटाकडून ती चिठ्ठी काढून घेतात. तिला वाचू देखील देत नाहीत. अखेर हरटाच्या दृष्टीला कार्ल्स पडतो तेव्हा ती हे त्याला म्हणते. त्याचा चेहरा पांढरा फटफटीत होतो आणि मग निरोप घ्यायचा राहून जातो. हरटाच्या विफल झालेल्या पहिल्या प्रीतीची जखम अशी ताजी असताना तिला चक्रधर भेटतो आणि पुन्हा प्रीतीच्या झंझावातात ती सापडते. आपले शरीर, आपले सर्वस्व बॉबला अर्पण केल्याशिवाय राहणे तिला अशक्य होते. पण तो जेव्हा कायमचा दुरावतो तेव्हा सारे जीवितच व्यर्थ ठरते आणि ती आत्महत्या करते. शेवटी मनुष्याला कुठेतरी एक भावनिक सुरक्षितता आवश्यक असते आणि अशी सुरक्षितता शोधण्याचं प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यामध्ये ती शोधण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा ती सुरक्षितता विफल होत असते तेव्हा मात्र
जीवन हे अगदीच ज्याला निरर्थक आहे अशी भावना झाल्यानंतरच माणूस त्याचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतो, तसं या हर्टाच्या बाबतीत देखील झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. बाकी आपण पुढच्या तासाला बघूया. धन्यवाद.